माझ्यापासून एक सत्य व खरेखुरे आत्मिक जीवन व आनंदाच्या अनंत जीवनाकरता केवळ येशू ख्रिस्त हाच मार्ग आहेत. आणखी कोठेही ते पैशाने विकत घेणे अशक्य आहे. सोने हा मोलवान आत्मिक व सत्य परमेश्वरी धनाकडे केलेला इशारा आहे. विकत घे पैसे किंवा सत्कर्मांनी नाही. तुलना यशया 55 वचन मत्तय अध्याय 13 वचन 44 ते 46 स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे. ते ज्या माणसाला सापडले त्याने ते लपवून ठेवले आणि अति आनंदाच्या भरात त्याने जाऊन व सर्व काही विकून ते शेत विकत घेतले. तो वैचारिक वृत्तीचा असल्यामुळे त्याला वस्तूंची गुणवत्ता कळते. परमेश्वराने त्याला सत्य, न्याय, सौंदर्य, ज्ञान आणि तारण शोधक केलेले आहे. जेव्हा त्याला परमेश्वराच्या साम्राज्याविषयीचे ज्ञान होते तेव्हा तो आंतरिकदृष्ट्या प्रकाशित झालेल्या आपल्या डोळ्यांनी ते पाहतो आणि मग त्याला उमगते की त्याची परमेश्वराच्या साम्राज्याची कोणत्याही गोष्टीबरोबर तुलना करता येत नाही. पहा, दोन्ही दाखल्यातील व्यक्तींनी सर्व काही विकून टाकिले यासाठी की जे त्यांना सापडले होते ते विकत घेता यावे. पण परमेश्वराचे राज्य विकत घेता येऊ शकते काय? नाही. प्रेषितांची पण पेत्र म्हणाला, तुझा पैसा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण तू असा विचार करीतोस की परमेश्वराचे वरदान पैशाने विकत घेतले जाऊ शकते. रोम अध्याय 6 वचन 23 इफी अध्याय 2 वचन 8 ते 9 यात अपराधांची गुलामी व परमेश्वराची गुलामी यात तुलना केली गेली आहे. अपराध आपल्या गुलामांना मृत्यूरूपांत वेतन देते. या मरणाद्वारे परमेश्वरापासून नेहमी दूर राहण्याचे जीवन आहे. प्रकटीकरण अध्याय 21 वचन 8 भित्रे अविश्वासीय दुष्ट, हत्यारे, व्यभिचारी, जादूगार, मूर्तीपूजक व लबाडांच्या वाट्याला असे सरोवर येईल जे अग्नी व गंधकाने कायम जळत राहते. हेच दुसरे मरण होय. 2 थेस्स अध्याय 1 वचन 8 ते 9, मत्तय अध्याय 25 वचन 41. अपराधाच्या गुलामांना त्यांच्या लायकीप्रमाणे वेतन मिळते, परंतु परमेश्वर आपल्या गुलामांना मजुरी नव्हे तर भेटवस्तू देतो. जरी त्यांची लायकी नसली किंवा ते कमवू शकत नसले तरी एखादा व्यक्ती परमेश्वराचा गुलाम कसा बनतो? तर स्वतःच्या हृदय परिवर्तनाने व ख्रिस्तांवर विश्वास केल्यामुळेच. सर्व विश्वासी जणू परमेश्वराने विकत घेतलेली संपत्तीच आहेत व त्यांच्याजवळ सेवामय हृदय आहे. त्यांची सेवा यासाठी नसते की त्यांना अनंत जीवन प्राप्त व्हावे, पण यासाठी की त्यांच्याजवळ ते सार्वकालिक जीवन आहे. पण तरीही त्याचे वर्णन असे केले आहे की ते असे काही आहे जे विकत घेतले जाऊ शकते. प्रकटी अध्याय 3 वचन 18. म्हणजे ज्याला ते हवे त्याला त्याची किंमत चुकती करावी लागेल, आणि ती किंमत म्हणजे एखाद्याचे सर्व काही जे त्याचे आहे. ज्या लोकांना परमेश्वराच्या राज्याचे मोल आणि सौंदर्य कळले आहे त्यांना त्याची किंमत खूप जास्त वाटत नाही. अर्थात त्याची किंमत मोजाव्याला ते नेहमी तयार असतात. फिलिप्पीकरांस 3 वचन 7 ते 8 जे सर्व काही माझ्या लाभाचे होते ते सर्व काही मी ख्रिस्तांखातर हानीचे असे समजून घेतले. 8 होय, खरोखर माझे प्रभू येशू ख्रिस्त यांच्याविषयीचे ज्ञान प्राप्त करून घेणे या श्रेष्ठ बाबीपुढे मी सर्व काही हानी असेच समजतो, ज्यांच्यासाठी मी सर्व प्रकारचे नुकसान सोसले आणि सर्व गोष्टी केरकचरा अशा समजतो. ते केवळ याकरिता की ख्रिस्त प्राप्त करून मी त्यांच्याठायी कायम जगणारा, आढळणारा असा असावे. त्याचा हा नवा दृष्टिकोन दिमिश्काच्या मार्गावरील अनुभवांवर आधारलेला होता. प्रेषितांची कृत्ये 9 वचन 3 ते 6. तो दिमिश्काजवळ पोचला होताच की इतक्यात अचानक त्याच्या चारीय बाजूला आकाशांतून प्रकाश चकाकला. 4 तो जमिनीवर पडला आणि त्याने ही वाणी ऐकली, शौला, शौला, तू मला का पीडा देत आहेस? 5 तो म्हणाला, आपण कोण आहात प्रभू? येशू त्याला म्हणाले, मी येशू आहे ज्याला तू पीडा देतो आहेस. 6 येशू त्याला म्हणाले, उठ आणि शहरात जा आणि तुला सांगितले जाईल की तू काय करावयाचे आहेस. गोष्टींचे खरे महत्त्व काय आहे याचे ज्ञान त्याला प्राप्त झाले होते. ज्या गोष्टींना तो आत्मिक लाभाच्या मानत होता त्याच आता त्यांच्या लेखी हानीच्या झाल्या होत्या. स्वतःवर भरवसा ठेवून गर्व केल्यामुळे तो ख्रिस्तांपासून दूर होता. आता त्याने सर्व त्यागले होते. जन्म, वंश, धर्म आणि यश यांचा गर्व त्याचे आत्मिक डोळे उघडल्यावर त्याला हानीच्या वाटू लागल्या. तो एक स्वार्थी मनुष्य होता. मात्र आता ख्रिस्त त्यांच्यासाठी सर्वकाही झाले. हे त्या सर्व लोकांसाठी सत्य आहे ज्यांचे आत्मिक डोळे उघडले आणि ज्यांनी ख्रिस्तांना ओळखले आहे. 45 मग स्वर्गाचे राज्य एका व्यापाऱ्यासारखे आहे जो चांगल्या मोत्यांच्या शोधात होता. 46 जेव्हा त्याला एक अतिशय मोलवान मोती मिळाला तेव्हा त्याने जाऊन आपले सर्व काही विकून तो मोती विकत घेतला. लपविलेल्या आणि मोत्यांच्या यांचा इशारा चर्चसाठीचा आहे आणि ज्याला ते सापडले, मिळाले ते येशू ख्रिस्त मिळाले आहेत. पण हा अर्थ कमी शक्यतेचा आणि असंभाव्य वाटतो. अनंत पेंटिकोस्ट मिशन फाउंडेशनच्या अंतर्गत तुमचे स्वागत आहे. अधिक माहितीसाठी मिशनरीच्या अध्यक्ष प्रेरित महेंद्र वेताळ यांना भेट द्या आणि आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईबर क्लिक आणि शेअर. धन्यवाद. असे वाटते की या दाखल्याचे महत्त्व अशा 2 प्रकारच्या लोकांना दर्शविण्यात दडलेले आहे की जे वेगळे होते आणि ज्यांना परमेश्वराचे राज्य सापडले. पहिल्या दाखल्यांमुळे अनपेक्षितपणे खजिना सापडला होता. त्या माणसाला ते लपविलेले धन सापडले होते.
तेथे काही असेल याची आधी त्याला कल्पना नव्हती. ते लपवून ठेविले. या शब्दांकडे लक्ष द्या. सहज व स्पष्ट कळते की ज्याला ते सापडले त्याला भीती वाटली की त्याने लपविले नाही तर दुसऱ्याला ते सापडेल. हे सर्व ख्रिस्तांसाठी आपण कसे काय उल्लेखू शकतो? पहिल्या दाखल्याचा अर्थ शेत या शब्दावर आधारिलेला आहे. वचन 38 प्रमाणे जर शेत जग आहे तर उघडपणे कळते की एखादा व्यक्ती परमेश्वराचे राज्य मिळण्यासाठी जग विकत घेत नाही. पण शेत या शब्दांकडे लक्ष द्या. वचन 24 मध्ये आपले त्याचे ख्रिस्तांचे आणि वचन 44 मध्ये एक शेत असा उल्लेख आहे. एक शेत म्हणजे जग असावे काय? एक शेत म्हणजे कोणतेही शेत. कमीत कमी आपण असे म्हणू शकतो की ज्याला ते धन सापडले त्याचे ते शेत नव्हते, कारण तो गेला आणि त्याने ते शेत विकत घेतले. वचन 24 मध्ये स्वर्गाचे राज्य या शब्दाचा आधीच उल्लेख केलेला आहे. दुसऱ्या दाखल्यातील शोधणारा अनेक मोत्यांच्या शोधांत होता. तो विकत घेणे व विकणे या उद्योगांत गुंतलेला होता. ख्रिस्त असे करीत नाहीत. जेव्हा ख्रिस्त या जगात आले तेव्हा त्यांना ठामपणे ठाऊक होते की त्यांना काय हवे आहे. संपूर्ण वेळ ते एका श्रेष्ठ कार्यात गुंतलेले होते, अर्थात त्यांचे चर्च, अर्थात त्यांचे जागतिक चर्च. या दाखल्याच्या शब्दांवरून आपण पाहू शकतो की येथे दोन व्यक्तींचे छोटेसे चित्र आहे जे परमेश्वराच्या राज्याच्या शोधांत होते. पहिल्या व्यक्तीला शोधल्याविनाच ते सापडले. तुलना रोम अध्याय 10 वचन 20 जे मला शोधित नव्हते त्यांनीही मला मिळविले व ज्यांनी माझ्याविषयी काहीही विचारले नाही त्यांच्यावर मी प्रगट झालो. यशया अध्याय 65 वचन मत्तय अध्याय 9 वचन 30 ते 31 त्याचवेळी त्यांचे डोळे उघडले आणि येशूंनी त्यांना बजावून सांगितले की सावध असा, कोणालाच ही गोष्ट कळता कामा नये. 31 परंतु तेथून निघून गेल्यावर संपूर्ण देशात येशूंचे नाव व कीर्ती पसरली. परमेश्वराचे राज्य या जगातच आहे पण ते सहज उघडून पाहता येत नाही. अनेक लोकांपासून ते लपलेले आहे. परमेश्वर व्यक्तीच्या पावलांना निर्देश देतो, त्याविषयी त्यांना काही ठाऊक नसते. अचानकच त्यांना हा भव्य खजिना सापडतो. मोत्यांच्या शोधातील व्यक्ती एक वेगळ्या प्रकारच्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो.